स्टेशनला मी जातो, हे पहा मी काही लांबल्ल बोलणारा माणूस नाही. मी इथं जे मला जाणवलं त्या गोष्टीवर भाष्य करत करत आपल्यावर कुठून संस्कार जुळतो आणि मी साध्या भाषेत सोप्या भाषेत बोलणारा माणूस आहे. महाराष्ट्रात मी सगळीकडे फिरतो. माझं युट्यूबला असंख्य व्हिडिओ आहेत, मी ते पाहिलेले नाहीत, मोजलेले नाहीत, त्याच्या कमेंट बघितले नाहीत, कुणी टाकल्यात. मी काहीच साहेब बघत नाही. आपलं फक्त एक काम आहे की आपण बोलत राहायचं, महाराष्ट्रभर फिरत राहायचं. ज्याला जे आवडेल ते घेईल आणि ज्याला जे पटेल त्यानुसार तो वागण्याचा प्रयत्न करेल. हा एक अर्थभाव ठेवून मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आता तुम्ही बोलत असताना एक वाक्य सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर आम्हाला याचा आनंद वाटतो की माझ्या गावातले सगळ्यात कमी तंटे त्या पोलीस स्टेशनला असतात. मला वाटतं हा खरा महापुरुषांच्या विचारावर चालणारा ग्राम आहे. का? कारण 18 पगड जातीला एकत्रित करण्याची सुरुवात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कधी झाली ना तर ती वारकरी संप्रदायाच्या 12व्या शतकापासून झाली. आणि त्याच 12व्या शतकातला वारकरी संप्रदायाचा विचार आणि वसा या 18 पगड जातीला एकत्रित करण्याचा जर कोणी घेतला तर तो राजशाही घराण्यामध्ये पहिला प्रयत्न आणि पहिला सक्सेसफुल किंवा यशस्वी प्रयत्न जर कुणी केला तर तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. याचं कारण असं आहे की संस्कार काय आहेत? एकमेकाला जाती धर्माच्या विरोधामध्ये उभं करणं हा खरा संस्कार नाही. एकमेकाच्या मनामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करणं हा संस्कार नाही. आज जिजाऊ मासाहेबांची जयंती होते, महाराष्ट्रभर शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की माझ्यासारखा एखादा कमी अभ्यासू माणूस या विचारपीठावर उभा राहतो आणि या विचारपीठावरून उभा राहून बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी नकळतपणे मी काय वाक्य वापरतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या धर्मावर टीका करायला सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना एका धर्मापुरतं मर्यादित करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा दुसऱ्या धर्माच्या विरोधात कुठंतरी उभं करतो आणि त्यामधून मग लोकांच्या मनामध्ये तीळ निर्माण होते. माझा अभ्यास असं सांगतो साहेब की सर्वसामान्य माणसं ही माझ्यासारख्या बोलक्या लोकांमुळे नकळतपणे बिघडायला लागतात. मग बोलणारा कुठल्या जबाबदार भूमिकेतून बोलतोय हे पण आपण स्पष्टपणे चेक करणं गरजेचं आहे. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही. तो द्वेष का केला नाही याचं राजकीय कारण आपण नंतर पाहू, पण याचं मूळ सांस्कारिक कारण असं आहे की त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या जिजाऊ मासाहेबांनी त्यांच्यावर पहिला संस्कार केला की शिवबा तुम्ही जर राजे म्हणून उदयाला येणार असाल तर तुमच्यासाठी शास्त्र असं सांगतं, पुराण असं सांगतं की जगातल्या कुठल्याच राजाला प्रजेमध्ये भेदभाव करता येत नाही. हा संस्कार मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर पेरला. शिवाजी महाराज आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिंदखेड राजा नावाच्या गावात बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा नगरी तिथं लकोजी जाधव, त्या लकोजी जाधवांच्या पोटी मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला. ज्या जिजाऊ जन्म झाल्याच्या नंतर मला जिजाऊंचं चरित्र मॅडम का आवडतं, मी एक वाक्य फक्त बोलतो त्याचा संदर्भ पुन्हा जोडतो की आपल्या इथं अनादी अनंत काळापासून मुलींना आणि महिलांना चूल आणि मूल इतकं मर्यादित केलं होतं आणि आज आपण किती भल्या मोठ्या गप्पा मारत असो की महिलांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे, महिलांनी घराच्या बाहेर जाऊन विकास केला पाहिजे, चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित राहिलं नाही पाहिजे, हे आत्ताचा काळ आहे. पण माझा अभ्यास असं सांगतो की 15व्या शतकामध्ये फक्त घर नाही, फक्त गाव नाही, फक्त विभाग नाही तर प्रांत सोडून जिनं स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं ना ती आदर्श माता म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब आहे. 4च टप्पे सांगतो मी तुम्हाला, 4च टप्पे. जिजाऊ मासाहेबांचा जन्म हा विदर्भात झालाय. विदर्भात बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा नावाचं गाव आणि जाधव कुटुंबात यादव घराण्यातले जाधव परिवार यांच्या घराण्यामध्ये मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला. पहिला विभाग विदर्भ, जिल्हा बुलढाणा. जिजाऊ तिथं लहानाच्या मोठ्या झाल्या आणि लग्न करून आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला आल्या. बघा मला काय सांगायचंय, विदर्भ सोडला मराठवाड्यात आल्या म्हणजे विभाग सोडलाय डायरेक्ट. आपल्याकडे जे विभाग आहेत ना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश असे जे आपण म्हणतो, विदर्भ सोडलं. विदर्भ सोडून मासाहेब जिजाऊ मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला आल्या. नांदायला आल्याच्या नंतर मी थोडंसं बोलत असतो की शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या वाक्यावर आपले पोरं लय पिटून उठतात. जे वाक्य असतात का नाही ज्याला आपण डायलॉग म्हणतो, डायलॉगचा परिणाम आपल्यावर लय होतो. जिसमें है दम तो फक्त बाजीराव सिंघम असं म्हणलं की असे पोरं पेटून उठतात. किंवा पिक्चर मधला एखादा डायलॉग असला की सगळेजण पेटून उठतात. तो डायलॉगच आपल्याला आकर्षित करत असतो. मग ट्रेलर मध्ये, प्रोमो मध्ये
आता तुम्हाला ते पिक्चरचं काय सांगा, आम्ही जी टॉकीच्या कीर्तनाला गेलो तर आम्हालाही म्हणले एखादे डायलॉग द्या, आणि तेच डायलॉग कट केले आणि तेच डायलॉग इकडे कीर्तनामध्ये जोडले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी डायलॉगला किंमत आहे. मग शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये एक वाक्य डायलॉग आहे, तो सगळ्यांना आवडतो. त्या डायलॉगचे रिंगटोन आहेत, त्या डायलॉगचे वॉलपेपर आहेत, स्क्रीन सेव्हर आहेत, नवे नवे टी शर्ट आहेत, ॲटोच्या पाठीमागून ते डायलॉग आहेत, ते सायकलला असतं ना झापडी त्याच्यावर ते डायलॉग आहेत, सगळीकडे तो डायलॉग आहे. तो डायलॉग असा आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना. असं म्हटलं की आम्ही आपसूकपणे म्हणतोय श्रींची इच्छा, पण आपण जर महाराष्ट्राचा इतिहास बारकाईने वाचला तर पोलीस पाटील साहेब, माझा अभ्यास असं सांगतो की ही श्रींची इच्छा आपण आत्ता म्हणतो, पण इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लखोजी जाधवांच्या पोटी जन्माला आलेल्या मासाहेब जिजाऊ लग्न करून शहाजीराजेंसोबत नांदायला वेरूळला येतात. औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यात नांदायला येतात आणि नांदायला आल्याच्या नंतर जिजाऊ स्वतःच्या संसारामध्ये रममान होत असताना जिजाऊंच्या एक गोष्ट लक्षात येते की औरंगाबादमध्ये इथं मराठवाड्यामध्ये शहाजीराजे ज्यांचं प्रतिनिधित्व करतायत त्यांचा आणि इथल्या मराठी सत्तेचा आपापसात वाद सुरू आहे. म्हणजे भाऊकीच भाऊकीच्या विरोधात उभी आहे. मराठा साम्राज्यच मराठा साम्राज्याच्या विरोधात उभं आहे. मग मोघलांच्या राज्यकारभारामध्ये सेनापती म्हणून काम करणारे मराठ्यांचेच सरदार आहेत, आपलेच सरदार आहेत, आणि त्यांचाच वाद आपल्याच सरदारांसोबत चालू आहे. म्हणजे आपलाच वाद आपल्यासोबत चालू आहे. त्यापेक्षा ही सगळे 18 पगड जातीचे लोक एकत्रित आले आणि 18 पगड जातीचे लोक एकत्रित येऊन इथं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य उभं राहिलं तर या मोघलांच्या सावटातून हा महाराष्ट्र मुक्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर इथं रयतेचं राज्य उभं राहिलं पाहिजे ही मनातली इच्छा जर कोणाची असेल ना तर ती माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांची आहे. आणि ती इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मासाहेब जिजाऊंनी व्यक्त केली आणि ती इच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बघा, ही इच्छा कोणाची आहे? अगोदरची जिजाऊंची इच्छा आहे. आता लग्न करून औरंगाबादला आलेल्या जिजाऊ मराठवाड्यामध्ये थांबल्या नाहीत, तर मराठवाड्यामध्ये न थांबता पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात गेल्या. त्याचं कारण असं आहे की शहाजीराजेंना पुणे भागातली जी जहांगिरी मिळाली होती ती जहांगिरी सांभाळण्यासाठी जिजाऊंना तिकडे जावं लागलं. ती जहांगिरी सांभाळत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असं म्हणतात की गाढवाचा नांगर फिरवला गेला होता, चपलं लावली होती आणि इथं जी भूमी कुणी नांगरेल त्याच्या कुळाचा नाश होईल असा एका वैदिक विचाराच्या माणसानं श्राप दिलेला होता. त्या श्रापाची भीती मनामध्ये ठेवून महाराष्ट्राच्या मातीमध्ये तिथं नांगर चालवण्याची कोणाचीही इच्छा झाली नाही आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाढवाचा नांगर बाजूला सारून सोन्याचा नांगर जर कोणी चालवला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला आणि ती चालवण्याची प्रेरणा कोणी दिली तर ती राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी दिली. हे जिजाऊंचं वैशिष्ट्य आहे. ऐका, जिजाऊंचा जन्म विदर्भातला, जिजाऊ नांदायला मराठवाड्यात आल्या, जिजाऊंनी स्वराज्याचं तोरण शिवाजी महाराजांना बांधायला लावलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि जिजाऊ मासाहेबांचं देहावसन जर आपण बारकाईने विचार केला तर जिजाऊ मासाहेबांचं देहावसन हे पाचाडला म्हणजे कोकणामध्ये झालं. मासाहेब जिजाऊ या मराठवाड्यात जन्मल्या, नांदायला विदर्भात जन्मल्या, नांदायला मराठवाड्यात आल्या. शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं तोरण पश्चिम महाराष्ट्रात बांधलं आणि जिजाऊंनी शेवटचा श्वास हा कोकणामध्ये घेतला. चारी भागामध्ये जेव्हा महिला फिरते, जेव्हा ती घराच्या बाहेर पडते तेव्हा महाराष्ट्रात क्रांतीच होते. याचं ज्वलंत उदाहरण. आणि याच अनुषंगाने मला आता शांता शेळकेंच्या त्या 4 ओळी आठवतात. त्या फार सुंदर बोलतात की बाई 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 म्हणजे काय असते. चूल आणि मूल हे आपण मर्यादित ठेवतो, पण आज बाईला उदाहरण देत असताना सुनंदा शेळकेंनी फार सुंदर ओळी लिहिल्या. मी त्या तुमच्यासाठी सांगतो, खास तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात. त्या फार सुंदर ओळी आहेत की अभिमानानं सांगत असते बाई आहे, अभिमानानं सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. मग आपल्याकडं सगळ्यांना माहिती, लोक स्पष्ट म्हणतात की राष्ट्रमाता जिजाऊ झाल्या नसत्या तर शिवाजी महाराज झाले नसते. कडकडून टाळ्या वाजतात. सगळे म्हणतात शिवाजी जन्माला येत नसतो, शिवाजी होण्यासाठी, शिवाजी जन्माला येण्यासाठी अगोदर आईंनी मासाहेब जिजाऊ व्हावं लागतं. हे आपल्या सगळ्यांना पाठ झाले, पण जिजाऊच का व्हावं लागतं याच्यावर मला थोडंसं भाष्य करायचंय, कारण माझ्याकडे वेळही कमी आहे आणि मला पुढेही जायचं आहे. काय
की का जिजाऊंचं चरित्र आपण सगळ्यांनी आत्मसात करायचं. मी 4 गोष्टी सांगितल्या. घराच्या बाहेर पडणं, अनिष्ट रूढीरीती चाली परंपरेला विरोध करण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी केलं. मला काय सांगायचं आहे, अनिष्ट रूढीरीती चाली परंपरेला विरोध करण्याचं काम. अहो, वयाच्या 8व्या 9व्या वर्षी जी मुलगी घोड्यावर टाप मारून घोड्यावर स्वार होते आणि हातामध्ये तलवार घेऊन शस्त्र लढाईचं शिक्षण घेते ना, हा विचार तेव्हाचा आहे. आता महिला सबलीकरणाचं लय दणक्यात चालू आहे. महिला शिकल्या पाहिजेत, महिला अशा सदृढ झाल्या पाहिजेत आणि त्यांनी पर्समध्ये ती चिमूटभर ते मिरची ठेवली पाहिजे आणि नकच ठेवले पाहिजे आणि असं फाडायची तयारी ठेवली पाहिजे. या काळात मला काय वाटतं पाटील साहेब, मी थोडा वेगळ्या अनुषंगाने बोलणारा माणूस आहे, की जिथं जिजाऊंचा आदर्श असताना मधल्या काळामध्ये तो आदर्श कुठं लोप पावला की नंतर काही वर्षानंतर आम्हाला हे परत सांगावं लागतंय. सरपंच साहेब, मला हे सांगायचं, हे आम्ही सांगायची गरज नाही, हे तुम्ही आत्मबळ. आणि मला तर त्या कार्यक्रमाला जाऊ वाटत नाही. मला बऱ्याच कारण महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला, अरे ती सक्षमच आहे, ती बलाढ्यच आहे. तुम्ही जर बारकाईने बघितलं ना, मी एक उदाहरण देत असतो. तुम्ही जर आता ते हातपंपावर गेले ना किंवा पाणी प्लांटवर जर गेले आणि गावातले पुरुष बी पाणी प्लांटवर गेले आणि महिला बी पाणी प्लांटवर गेल्या, तर सगळ्यात ताकदवान जो पुरुष आहे तो काय करू शकतो, एक घागर खांद्यावर घेऊ शकतो आणि एक कळशी हातामध्ये घेऊ शकतो. एवढी ताकद आहे त्याची, एवढीच ताकद आहे त्याची. पण एखादी महिला जर तिथं आली आणि तिला जर गडबडीत जायचं असेल आणि तिला जर एकाच ट्रिपमध्ये सगळं न्यायचं असेल तर हांड्यावर हांडा त्याच्यावर कळशीन कमरामध्ये घागर, हे इतकं वजन ती सक्षमपणे पेलवू शकते. याच्याहून एकच गोष्ट सिद्ध होते की तिच्या ताकद आहे, ती सदृढ आहे, ती सक्षम आहे. फक्त जी वैचारिक तिच्यामध्ये जी दुर्बलता आली आहे ना, ती दुर्बलता दूर करायची असेल तर त्यांनी आज या क्षणापासून फक्त जिजाऊंचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. प्रचंड मोठा विरोध, प्रत्येक गोष्टीला विरोध. अहो, शहाजीराजेंचं देहावसन झालं, शहाजीराजेंचं देहावसन झालं आणि शहाजीराजे गेल्याच्या नंतर त्या काळामधली प्रथा अशी होती की पती मरण पावल्याच्या नंतर पत्नीनं सती जायचं. ही ती परंपरा होती त्या काळात. आपली भारतीय संस्कृती ना, कधी कधी मी संस्कृतीचा प्रचारक आहे, सगळं आहे, पण त्या जुन्या गोष्टी काय आठवल्या ना की असा डोक्यामध्ये असा गोंधळ उठतो की पती निघून गेल्याच्या नंतर वय किती असो, वयाची अट नाही, काही नाही, तिथून पुढचं आयुष्य तिनं जगायचं नाही, तिनं सती जायचं. हा महाराष्ट्राच्या काय म्हणू परंपरेचा तो एक भाग होता. परंतु जेव्हा शहाजीराजेंचं देहावसन झालं आणि जिजाऊंनी पाहिलं, तेव्हा जिजाऊंनी स्वतः निर्णय असा घेतला की मला या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास बदलायचा आहे आणि मला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभं करायचंय. म्हणून मला सती जायचं नाही, मला पुढच्या काळामधल्या या 2 छत्रपतींना घडवायचंय. ही भूमिका त्या काळात धर्मसभेच्या विरोधामध्ये घेऊन सती प्रथा बंद करण्यामध्ये मोठा हात कोणाचा असेल, मोठा हातखंड कोणाचा असेल ना, तर तो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा आहे. हा विचार जयंतीच्या निमित्तानं सगळीकडे पोहोचणं गरजेचं आहे. कारण साधी गोष्ट नाही एखाद्या व्यवस्थेला विरोध करणं, एखाद्या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहणं आणि आपला आवाज मोठ्या स्वरूपामध्ये दाखवणं, तो सिद्ध करणं, ही काही साधी गोष्ट नाही. अशा साध्या सोप्या गोष्टीमधून जिजाऊंचं चरित्र आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं. दादा, तुम्ही असं बोलत असताना बोललात की आम्ही शिवाजी महाराजांना फॉलो करून त्यांची न्याय व्यवस्था फॉलो करणारी माणसं आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वाक्य सांगितलं जातं की शिवाजी महाराज हा देशातले किंवा जगातले असे राजे ज्या शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेचं स्वरूप दिलं. काय दिलं? परस्त्रीला मातेचं स्वरूप दिलं. पण मी आता स्पष्ट बोलतो, दुर्दैवाची गोष्ट अशी की शिवाजी महाराजांच्या नावाने भाकड कथा महाराष्ट्रात लय फिरते. मी थोडा स्पष्ट, तुम्ही हे व्हायरल केलं तरी काय हरकत नाही. एक भाकड कथा प्रचंड व्हायरल होती की सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या दारात उभी राहिली आणि तिचं सौंदर्य पाहून सगळा महाराष्ट्र सभागृहामध्ये तिथं बसलेली सगळी लोक तिच्या सौंदर्याच्या समोर चितपत पडली होती. इतकं सौंदर्य, इतकी लावण्यवती की विचारायची सोय नाही. आणि त्या लावण्यवती स्त्रीकडे पाहून, शिवाजी महाराजांच्या समोर उभे असलेल्या त्या स्त्रीकडे पाहून छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले की अशीच आमची माता सुंदर असती तरी आम्हीही सुंदर असतो वदले छत्रपती. हे वाक्य आणि मला नाही, हे वाक्यच आवडत नाही, आवडतच नाही. तुम्ही म्हणाल का? जो राजा जगात सगळ्यात जास्त किंमत आणि जगात सगळ्यात जास्त श्रद्धा आपल्या आईवर ठेवत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या आईपेक्षा त्या सुभेदाराच्या सुनेला सुंदर म्हणूच शकत नाहीत. हा माझा विचार. का?
साधी भूमिका आहे. आत्ताच्या या काळातल्या शिमड्या पोराला जरी विचारलं की तुझी आई कशी दिसते, तर ते पोरग त्या आईच्या रंगाचं वर्णन करत नाही, त्या आईच्या देहाचं वर्णन करत नाही, तिच्या डोळ्यांचं वर्णन करत नाही, तिच्या देहबोलीचं वर्णन करत नाही. ते पोरग एकच म्हणतं, माझी आई मला देवासारखी दिसते. ही प्रत्येक लेकराची भूमिका. आता मला सांगा, आपल्या गावातलं आपलं शिमडं पोरग जर आपल्या आईला जगातली सगळ्यात सुंदर पोरगी म्हणत असेल, सगळ्यात सुंदर स्त्री म्हणत असेल, तर जगातला सगळ्यात आदर्श राजा त्या सुभेदाराच्या सुनेचं वर्णन करत असताना या वाक्याचा अर्थ काय होतो? अशी जमुची माता सुंदर असती, म्हणजे जिजाऊ काय सुंदर